तर खूप साऱ्या दिवसानंतर आज आपला व्हिडिओ आलेला आहे। जवळपास 4-5 दिवस झाले आपला व्हिडिओ नव्हता येत, तर एक टेक्निकली इश्यू आला होता चॅनलवरती, तर तो इश्यू सध्या गेलेला आहे। त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर येत असणार। त्यामुळे भरपूर सारे जणांमध्ये गैरसमज झाला असेल की चॅनलवरती व्हिडिओ का येत नाही आहे। तर आजपासून रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा एक नवीन प्रयत्न करेल। तर आजचा टॉपिक तो म्हणजे रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कधी लागतो। तर इंजिनिअरिंगमध्ये खूप सारे नवीन मुलं आले असतील, खूप सारी भरती झालेली आहे। रेग्युलर मुले पुढे जातात, त्यानंतर परत पाठीमागून नवी मुलं येत असतात। तर 2024 पॅटर्नचे मुलं आहे त्यांना माहिती नसतं, रिव्हॅल्युएशनला पेपर टाकलेले 2019 पॅटर्नचे मुलंसुद्धा असतील त्यांना माहीत असेल, काही माहीत नसेल की आपला रीचेकिंग म्हणा, रिव्हॅल्युएशन म्हणा, तर रिझल्ट कधी लागतो, रिझल्ट कधी लागेल। एंड सेम आता एंड सेम येईल, एक्झाम फॉर्म चालू होतील, तुम्हाला सांगितलंच एक्झाम फॉर्म कधी चालू होतील। आणि त्यानंतर आपली एंड सेम असते, तर पर एंड सेम येईल तरी पण आपला रिझल्ट लागेल की नाही, तर इंजिनिअरिंगमध्ये कधी लागतो हा रिझल्ट तेच तुम्हाला मी माहिती देतो। आणि जे पण चॅनलला फर्स्ट टाइम आले असतील, नवीन आले असतील, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला व्हिडिओ करूया सुरू। इंजिनिअरिंगमध्ये रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कधी लागतो असं फिक्स नाही आहे। युनिव्हर्सिटीचं तुम्हाला माहितीच असतं, युनिव्हर्सिटी कशी आहे, आपली SPP युनिव्हर्सिटी आहे। तर रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला माहितीच असेल की किती सध्या पेज किती डाऊन झालेलं आहे, म्हणजे किती बफरिंग होतं, भरपूर साऱ्या मुलांचे रिझल्ट दिसत नाही, भरपूर सारे प्रॉब्लेम आहे। तर एक अपडेट आलेला आहे युनिव्हर्सिटीकडून, तो अपडेट तुम्हाला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब राहू द्या। तर आजचा टॉपिक तुम्हाला सांगितलंच की रिव्हॅल्युएशनचा आता रिझल्ट कधी लागतो। भरपूर सारे मुलं वाट बघत आहे, फोटोकॉपी झालं, त्यानंतर रिव्हॅल्युएशनला टाकलं, तर रिझल्ट लागल्यानंतर त्यांना असं वाटतं कुठेतरी माझे क्रेडिट पूर्ण होईल, आणि क्रेडिट पूर्ण झाल्यानंतर मी ॲडमिशन घेईल कुठेतरी। तर OTTचं सुद्धा अपडेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट कर। तुम्हाला म्हणजे रिप्लाय देण्याचं शक्य नव्हतं झालं, कारण चॅनलवर एक इश्यू आला होता तुम्हाला सांगितल्याची। तर हा रिझल्ट तुमचा रिव्हॅल्युएशनचा जो लागणार आहे तो काय फिक्स नसतो असा। तर रिझल्ट कधी लागतो ते तुम्हाला मी सांगतो। तर तुमचे एक्झाम फॉर्म स्टार्ट झाले ना, त्याच्यानंतर तुमची एंड सेम असते। एंड सेम आणि एक्झाम फॉर्मच्या मध्ये जवळपास 1 महिन्याचा अंतर असतो, तर त्यामध्ये तुमचा रिझल्ट लागतो। आणि कधी कधी केसेसमध्ये काय होतं माहिती का, कधी कधी केसेसमध्ये आपला समजा BEE रिचेकिंगला टाकलाय, तर तो पेपर होऊन जातो, त्यानंतर सुद्धा रिझल्ट लागतो। म्हणजे विचार करा युनिव्हर्सिटी कशी आहे। तर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपला रिझल्ट कधी लागतो, आणि रिझल्ट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपल्या चॅनलला तुम्हाला दाखवलंच जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब राहू द्या, आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करा, टेन्शन घेऊ नका। पण तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुमची एंड सेम पेपर आहे त्याच्या आधीच रिझल्ट लागला जाईल तुमचा। नाहीतर कधी कधी केसेसमध्ये काय होतं, एंड सेमसुद्धा आपली स्टार्ट होते आणि मग रिझल्ट लागतो, आणि रिझल्ट लागल्यानंतर आपण इकडं पेपर पण दिलेला असतो, आपण कधी कधी पेपरमध्ये सुद्धा पास होतो आणि कधी कधी तिकडं सुद्धा पास होतो। तर अशी सुद्धा वेळ येते, तर लक्षात घ्या। भरपूर साऱ्या मुलांवर सुद्धा आलेली आहे। एकदा मी पण टाकलं होतं माझं टॉक रिचेकिंगला, तुम्हाला मी माझे पेपरसुद्धा दाखवणार आहे, ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पुढचा बघा। त्यामुळे मी तुम्हाला एक पेपर दाखवतो, कशा प्रकारे पेपर राईट करता, माझे स्वतःचे पेपर तुम्हाला मी दाखवतो। तुमच्यासाठीच मी बोलवले होते, कारण पहिल्यापासूनच टार्गेट फिक्स होतं की यायचं तर यूट्यूबवरतीच यायचं। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।